कुठल्या पण मुलाखतीमध्ये मला नेहमी सुरेश भटांच्या एका गझलेची आठवण येते. त्यांनी सगळं आयुष्यातलं सगळं सार त्या गझलेमध्ये लिहिलेलं आहे, जे सगळ्या लेखकांना लागू पडतं, सगळ्या माणसांना लागू पडतं. त्या गझलेच्या ओळीने मी या आपल्या मुलाखतीची सांगता करतो. सुरेश भटांनी असं म्हटलेलं आहे, दे मजला जगण्याचे बळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळजात कळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून. त्यांचा सगळा भूतकाळ पण पाहिलात. तो नवता सोनेरी भूतकाळ, तो नवता सोनेरी भूतकाळ, या माझ्या पाठीवर वळ अजून, या माझ्या पाठीवर बळ अजून. आणि काय एखादा मधुबाईंसारखा माणूस म्हणतो, मी नुसता बहरणार लहरणार, मी नुसता बहरणार लहरणार, कर दुनिये तू माझा छळ अजून. क्या बात. कर दुनिये तू माझा छळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून. आणि कोकणातला उन्हाळा ज्यांनी बघितला असेल त्यांना हे कळेल की ही कसली रणरणती भर दुपार, ही कसली रणरणती भर दुपार. पण ह्या दुपारमध्ये सुद्धा चांदणं शोधणारी माणसं आहेत. ही कसली रणरणती भर दुपार, मज लागे चंद्राची झळ अजून, मज लागे चंद्राची झळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून. आणि एखादा लेखक इतकं सगळं बोलतो, इतकी सगळी उत्तरं देतो, रॅपिड फायरची उत्तर देतो, पण मनातल्या मनात एक गोष्ट सांगत असतो. ती गोष्ट काय? हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग, तू कोठे पाहिलास तळ अजून, तू कोठे पाहिलास तळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळजात कळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून. माझा आशीर्वाद शतायू भव.